महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अतिवृष्टी, ढगफुटी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना सरसकट पीक विमा आणि अनुदान द्या। माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। अतिवृष्टी संदर्भातील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करा। सोयाबीन वाढले पण शेंगा नाही, कापसाच्या मुळ्या सडल्या, परिस्थिती अत्यंत बिकट। जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन तात्काळ आढावा सादर करण्याची केली सूचना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ पीक विमा व अनुदान देण्याची लोणीकरांनी केली पत्राद्वारे मागणी। परतूर, मंठा, नेर, सेवली विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यात व मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाली आहे, तर काही ठिकाणी सततचा पाऊस मागील महिन्याभरापासून सुरू आहे। अशा परिस्थितीत सततच्या पावसामुळे महिन्याभरात ऊन पडलेच नाही, परिणामी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह बैठक करून तात्काळ परतूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा शासन व पीक विमा कंपनीला पाठवावा व सरसकट मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे, मंठा, जालना। आणि प्रत्येकाच्या शेतातला कापूस गेला, सोयाबीन गेलेला आहे, मूग, उडीद ही सगळी पिकं गेलेली आहेत। एक तर 30 दिवस सारखा पाऊस, ऊन नाही, 2 दिवस अतिवृष्टी झाली, त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली। केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदीजींनी पीक विमा 1 रुपयात पीक विम्याची योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आणली। पंतप्रधान फसल योजनेमध्ये 33% जास्त नुकसान झालं असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार पीक विमा देतं। शेतकऱ्यांनी फक्त 1% रक्कम भरायची आहे आणि 99% रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकार भरतं। सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टी असल्यामुळं ज्या लोकांनी पीक विमा भरला नाही ते मदतीपासून वंचित राहू नये म्हणून सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी आणि केंद्र सरकारनं पीक विम्याचे पैसे द्यावेत, अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषी मंत्री यांच्याकडे मी केलेली आहे। फोनवर बोलणं झालेलं आहे, माहिती पाठवलेली आहे, त्यांना पत्र पाठवलेली आहेत। जिल्हाधिकारी आहेत, कृषी अधीक्षक आहेत, आमचे सर्व गट विकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी आहेत। हे सगळ्या यंत्रणेने याची माहिती घेतली आणि कोणत्या गावात किती पिकाची लागवड झालेली आहे, किती पिकाची पेरणी झालेली आहे, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत होईल अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे। 100% या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे आणि सगळ्यांना मदत मिळवून देऊ। घाबरण्याचं काही कारण नाही, चिंता करण्याचं काही कारण नाही, सगळ्यांना मदत मिळेल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।